हे उघड ना. अरे नाव सांग मैत्र मोठ्याने. काय आवाज नाही. अरे फोटो अच्छी मोठा पाहिजे होता बस. अरे लोकांना विचार आधी सांबार पाहिजे का चटणी. डायरेक्ट देऊ नको.
नहीं यार, बराबर नहीं बजा, कुछ गड़बड़ हो गया। ठीक से एक बार मैं शूटिंग करता है। लोकेश काका ऑनला वाला सांगा ना। रेकॉर्डिंग नाही टाकली लेट झाला मला टाकायला रेकॉर्डिंग। अरे त्याला म्हटलेलं की हॉर्न वाजवायच्या आधी मला सांग, मग रेकॉर्डिंगला टाकेल। ओके डन। न्यायालय तिथेच थांबा। कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो आहे। गाडी अशा पद्धतीने अडकली आहे, ही जो सामान घेऊन आला ही गाडी मध्ये आहे आणि त्या साईडला गाडी आहे। या वरच्या ठिकाणी वायर आहे, त्यामुळे गाडी पास होत नाही। त्याने ट्रॅक्टरला बांधून घेतलं आहे आणि ते वरती खेचत आहेत सामान, जेणेकरून गाडी निघण्याचा प्रयत्न आहे। सर, फॅशन प्रो आहे का? नाही, प्लॅटिना।
चालू आहे चालू गाडी मोठी गाडी. हां चालेल ठीक आहे. हॅलो हॅलो. हे लोकेश, हे गाडी येऊ दे आतमध्ये बोलले. त्यांच्या चौकडे दाखवले अरे टेबल घे ना. कंपनी बोलते. आजीला उतरले. आम्ही तिकडेच जाऊन आलो. इकडे तू कशाला तू ये इकडे. भूमी आजीला हात द्या ना. द्या द्या हात द्या. आजी थांबा. समेश कुठे? धरणं काय तू पण पडशील आणि मी पण पडेल. ते उतरलं ना दुसरा
वारली समाजातील आदिवासी विद्यार्थी स्वागत करताना त्यांचं पारंपरिक नृत्य सादर करत आहेत. एकच टेक आहे, पायांची टेक आपण पाहू शकताय. त्याबरोबर आमचे काही सभासद जॉईन झाले आहे, प्रयत्न करतायत, शक्य नाही आहे तेवढं. खूपच छान. ठाकूर, ठाकूर, वारली समाज आणि कातकरी अशा या समाजातील आदिवासी समाजातील लोक या ठिकाणी रहिवास आहे. आपण जव्हार भागातील आसपासल्या गावात आलेलो आहोत. छत्रपती शाहू विद्यानिकेतन आयरे या लोकेशनमध्ये आहोत. हा, पुढे जावा आता. डायरेक्टली हो, वागताय वागताय. हो, तुम्ही पण लावा ना त्यांना. मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या. मान्यवरांचं आगमन होते. एक सेवाभावी संस्था व्रत सेवेचे निराकरण समस्येचे या ब्रीद वाक्यावर कार्य चालत असलेल्या आपल्या एक सेवाभावी संस्थाचे सर्व पदाधिकारी पुन्हा एकदा शब्दसंभांनी स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्थानबद्ध व्हावे. सुरुवात आणि शेवट. टाइम कम है, आपको लंबा जाना है. इथे पुढे लावू काय?
छत्रपती शाहू विद्यानिकेतन. कशाचं काय आपलं ब्रीद वाक्य व्रत सेवेचे निराकरण समज आपण कशासाठी करतो की मुलांपर्यंत त्या सुखसुविधा पुढे म्हणून आम्ही वर्षातून एक कार्यक्रम करतो आणि आमचं 25वं वर्ष आहे आणि त्या पद्धतीने बाकी काय नाही जे तुम्हाला असं वाटतं असं काय कुठे ऑन रेकॉर्ड होणार नाही का कोण काय बोलणार नाही पण आज जर तुम्ही बोलतो मग पुढच्या वेळी तुम्ही व्यवस्थित देऊ शकतो. हां हां संस्थेबद्दल त्याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे त्या भागात आम्ही काय करतो की दरवर्षी ज्या लोकांपर्यंत ही वस्तू पोचत नाही हा शब्द नको ज्या लोकांपर्यंत हा पोचत नाही म्हणून आम्ही पोचण्याचा प्रयत्न करतो ही गरज आहे पोचण्याचा आम्ही हा लोकेश एकच आपल्याला जायचं आहे ना 2 तास हा काढली मी पण गाडी रात्री ट्रेन नको काढून लागणार फोटो काढल्याशिवाय काम नाही. व्रत सेवेचे निराकरण समस्येचे एक सेवाभावी संस्था कांदूरमार्ग पूर्व मधून या ठिकाणी शाळेमध्ये आलेलो आहोत. छत्रपती शाहू विद्यानिकेतन आयरेगाव आणि या ठिकाणी हे सामान आपण पाहू शकताय जे संस्थेच्या माध्यमातून दिलं जातं. या बाजूला आहे नोटबुक वगैरे ठेवलेले आहे. तसंच इथे खाऊचं प्रमाण आहे. त्याच पद्धतीत या बाजूला देखील छत्रपती शाहू विद्यानिकेतन आयरे राजमाता जिजाऊ विकास प्रबोधन संस्था जवार संचालित जाणीवेतून जागृतीकडे एक सेवाभावी संस्था कांदूरमार्ग पूर्व. धाडली झाली आणि मला कोण कुठे मिळतं नाही म्हणून कापून टाकला मला डबा झाला
संचलित छत्रपती शाहू विद्यानिकेतन आयरे या शाळेच्या प्रांगणामध्ये आज एक सेवाभावी संस्था चे सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य देण्यासाठी उपस्थित झाले। त्याबद्दल मी शाळेचे मुख्याध्यापक व सर्वांच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना दीप प्रज्वलन करून सुरुवात करतो, म्हणून आजच्या बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती निमित्त मी आजच्या या सर्व कार्यक्रमाच्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करावे। स्वागतं सुस्वागतं स्वागतं 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 सुस्वागतं स्वागतं। वसंत ऋतु के आने से ही खिलता है उपवन, जैसे खिलाया अपने आकर इन फूलों का ये गुलशन। वसंत ऋतु के आने से ही खिलता है उपवन, जैसे खिलाया अपने आकर इन फूलों का ये गुलशन। सौभाग्य है परम, सौभाग्य है परम, है परम, है परम। स्वागतं स्वागतं सुस्वागतं स्वागतं 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 सुस्वागतं स्वागतं। करते हैं हम स्वागत सबका इन फूलों के द्वारा, इन्हें न केवल फूल ही समझो इनमें प्यार हमारा। करते हैं हम स्वागत सबका इन फूलों के द्वारा, इन्हें न केवल फूल ही समझो इनमें प्यार हमारा। दिल मन से देते हैं हम, दिल मन से देते हैं हम, है हम, है हम। स्वागतम स्वागतम।
याच्यानंतर मान्य श्री महेश महेंद्र माननीय सौ प्रियंका मॅडम यांचे स्वागत रुकारी सर हे करतील. याच्यानंतर माननीय सौ माधवी पांचाळ मॅडम यांचे स्वागत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री रुकारी सर हे करतील. याच्यानंतर माननीय श्री तुषार बागवे सर यांचे स्वागत गेटपाड्याचे शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री बांबरे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. वैभव पवार सर यांचं स्वागत बांबरे सर यांनीच करावं अशी मी त्यांना विनंती करतो. याच्यानंतर माननीय सौ शुभता बांबरे मॅडम यांचं स्वागत कोणत्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री गायकवाड सर हे करतील. मान्य श्री शुभदा बाबे मॅडम. स्वागत हाके सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. श्री जयेश पांचाळ सर यांचं स्वागत हाके सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. महेश जयेश पांचाळ सर. मान्य सौ वीणा पाचोरकर मॅडम यांचं स्वागत याच्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत क्लॅप वाजवायचे सर्वांनी. याच्यानंतर माननीय सौ ज्योती त्याच्यानंतर माननीय सौ साक्षी शेरगावकर मॅडम यांचं स्वागत थोडे सर माननीय सौ साधना गुप्ता मॅडम यांचं स्वागत कोर्स करतील. स्वागत करायचं आहे. हा बोला. एकदा सगळ्यांनी इकडे स्काउट क्लॅप गो म्हटलं काय जसं वाजव क्लॅप गो त्यांनी स्थानबद्ध व्हावे. संस्था संचलित छत्रपती शाहू विद्यानिकेतन नायरे या ठिकाणी आज उपस्थित एक सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य हे आमच्याकडे आज उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे पाहुण्यांचे हे शब्दसंधांनी इथे स्वागत करतो आणि खरंच त्यांचे खूप धन्यवाद देतो. कारण की आज ते सकाळपासून म्हणजे पहाटे साधारणतः 5-5:30 वाजता निघालेले असतील आणि त्यांचा हा प्रवास हा 6 वाजता निघाले 6 वाजता निघालेत आणि खरंच खूप मोठा दुर्वारचा यांचा हा प्रवास होता. आणि आपले रस्ते आपले वळण घेणारे घाट आणि अशा परिस्थितीत सुद्धा यांनी संस्था संचलित छत्रपती शाहू विद्यानिकेतन नायरे ही शाळा साधारणतः 2004 मध्ये या आयरे या छोट्याशा गावामध्ये स्थापन झाली. स्थापन झाल्यानंतर या ठिकाणी आमचा जो काही परिसर आहे किंवा आमचा जव्हार तालुका आहे या जव्हार तालुक्यातील हे आमचं आयरे गाव हे अतिदुर्गम अशा याच्यामध्ये मोडतं. आणि अतिदुर्गम म्हणजे ज्या ठिकाणी दळणवळणाची साधने नाही या ठिकाणी अजून सुद्धा कोणत्याही प्रकारच्या महाराष्ट्र शासनाची बस सुद्धा अजूनपर्यंत म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आलेली नाही. म्हणजे अशा आम्ही अतिदुर्गम भागात ही आमची शाळा आमच्या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष मान्य श्री सुनीलजी पाटील साहेब यांनी इथे सुरू केली. कारण की या ठिकाणी फक्त 1ली ते 7वी पर्यंत जिल्हा परिषदची शाळा होती. तिथपर्यंत शाळा असेल तर तिथपर्यंतच त्यांनी शिक्षण घेतलं असतं. ही आजची इथली अशी परिस्थिती निर्माण झाली असती. म्हणजे इथे कुठेतरी 7वी पर्यंतच सगळ्यात उच्च शिक्षित विद्यार्थी आपण इथे दिसून आला असता. पण संस्थेचा पुरोगामी विचार आणि पुढचं उद्दिष्ट ठेवून आमच्या संस्थेने
या ठिकाणी 8वी ते 10वी पर्यंत शाळा चालू केली आणि आज आम्हाला सांगायला आनंद वाटतो की हजारो विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेऊन आज बाहेर काही ठिकाणी नोकरी करतायत. हा म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही जे काय ज्ञानदान केलं त्या ज्ञानदानाचे कुठेतरी ते विद्यार्थी आज त्यांचे कुटुंब व्यवस्थित झालेत किंवा ते आज मुलं नोकरी करतात, हे कुठेतरी आमच्या कामाची पावती मिळाल्यासारखे आम्हाला वाटते. नसतो आणि जर आपल्या एक सेवाभावी संस्थेचा विचार करायला गेलं तर साधारणतः 6 ते 7 वर्षापूर्वी आपले तुषार बागवे सर, नंतर लोकेश सर आणि त्यांची सर्व टीम जे मॅडम पण त्यावेळेस होत्या, जे भरपूर आपल्या टीम मध्ये सदस्य त्यावेळेस होते, तर त्यावेळेस मोखाडा तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन खोच या ठिकाणी आपली एका सेवाभावी संस्थेची टीम त्या ठिकाणी आलेली होती. तरी सातत्याने मी सुद्धा आपल्या एक सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी जे सदस्य आहेत त्यांच्या त्यांच्या पालकांना बाहेर मुंबई, काश्मीरा वगैरे या ठिकाणी बिल्डिंगचे जे काही काम वगैरे चालतात किंवा समुद्रातून रेती वगैरे काढणं या ठिकाणी या विद्यार्थ्यांचे पालक जात असतात. त्यामुळे जोपर्यंत ते विद्यार्थ्यांचे पालक पैसे आणत नाही तोपर्यंत ते विद्यार्थ्यांना कपडे सुद्धा घेता येत नाही. तर त्यामुळे खरंच आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलात, खरंच आपले खूप धन्यवाद देतो. तसेच मागण्या तर भरपूर आहेत, पण एक मागणी आपण आपल्या निमित्ताने आपण नक्कीच पूर्ण कराल अशी मी आशा बाळगतो. आणि आपण इथे आलात त्याबद्दल मी आमच्या संस्थेतर्फे, शाळेतर्फे, विद्यार्थ्यांतर्फे आणि आमचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच जिल्हा परिषद शाळा आहिरे, तर जिल्हा परिषद शाळा गेटपाडा, जिल्हा परिषद शाळा चोंडीपाडा येथील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या वतीने सुद्धा मी आपले इथे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. याच्यानंतर नमस्कार बालमित्रांनो, आज थोडा आमच्या कार्यक्रमाला सुरुवात लेट होते, क्षमा असावी. ठीक आहे. एक सेवाभावी संस्था ही गेली 25 वर्ष कार्यरत आहे आणि आम्हाला सगळ्यात चांगलं कार्य करण्याचा दुवा जो आहे तो प्रशांत रुकी सर यांच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं आम्हाला भाग्य मिळालं. आमचं 25 वर्ष आहे. 25 वर्ष असल्या कारणाने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत, आम्हाला एवढ्या आतमध्ये येणं फार कठीण आणि त्याच्यामध्ये आमचा जो खेळाडी आहे लोकेश आणि बानकर यांनी खूप मेहनत घेऊन इथपर्यंत आम्हाला पोहोचवलेलं आहे. असो, आमच्या एक सेवाभावी संस्थेचं गेले अनेक वर्षापासून आम्ही कार्यरत असताना अनेक विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो. आमचं एकच तत्व होतं, एक म्हणजे कोण? ईश्वर. ईश्वराबरोबर आम्हाला लीन राहायचं आहे. आम्हाला समाजाबरोबर झालेल्या त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमधून आम्ही जे काय आज बनलो किंवा आम्ही जे काय केलेलं आहे, आमचे आई वडील, आमचे गुरु, आमचे शिक्षक, तसेच आमचे आध्यात्मिक गुरु जे आहेत त्यांच्याबरोबर लीन राहण्यासाठी एक कोणतरी आहे म्हणून आम्ही आमच्या संस्थेचं नाव दिलं. सुशांतची ही कल्पना होती की आपल्याला कुठेतरी समाजासाठी काय, आणि त्याच्यानंतर आज 25वं वर्ष आहे. 25वं वर्ष काढताना सुद्धा आमच्याकडे भरपूर असे अडथळे आले. त्या अडथळ्यांमधून पण आम्ही विविध अडथळे, विद्यार्थ्यांना झालेल्या थॅलेसिमिया सारख्या आजारामध्ये ज्याच्यामध्ये रक्ताची निर्मिती होत नाही, त्या निर्मितीसाठी किंवा त्याच्यासाठी लागणारं जे रक्त आहे त्या रक्तदान शिबिरातून आपण 124 आणि 26 आणि 127 बॉटल रक्त दिलेलं आहे या विद्यार्थ्यांसाठी. कारण ते रक्त निर्मिती होतच नाही. त्यामुळे आपण हा एक उपक्रम आपल्या कांजूर विभागामध्ये राबवला होता. फक्त आपण प्रसिद्धी माध्यमांसमोर कुठे आलो नाही आणि येतही नाही. आम्ही त्यापासून फार दूर आहोत, म्हणून ही आमची संस्था इथपर्यंत आहे. आणि दुसरी गोष्ट, या संस्थेमध्ये कोणीही
अध्यक्ष नाही, कोणीही खजिनदार पद नाही, कोणीही सेक्रेटरी नाही. फक्त एकच आहे की ज्या वर्षी ज्या वेळेला आमच्याकडे काही प्रमाणात कोणी कपडे आणून देतं, वस्त्र आणून देतं, ते आम्ही शाळेपर्यंत पोहोचवतो. त्याच्यामध्ये अजून एक आहे की काही जर फंडिंग जर जमा झाला तर तो फंडिंग त्याच वेळेला संपून टाकतो. म्हणजे दुसऱ्या वर्षाला फंडिंग ठेवत नाही. पण या वर्षी असं झालं की आम्हाला माहिती नाही की फंडिंग आमच्याकडे केलेलं पण नाहीये. जे काही आमच्याकडून होते फुलाची पाकळी ती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो. असं काय एवढं हे नाहीये. आणि खरंच हे खूप आजचं एक अभिमान वाटण्यासारखं. आमच्या संस्थेला आज 25 वर्ष झाली आणि त्यात आम्हाला एकदम पुष्पवर्षाव, मराठी शब्द आहे, इतकं म्हणजे भावून गेलं ना, तर आता आमच्याकडे शब्दच उरले नाहीत. की आम्ही प्रयत्न करू की दरवर्षी शाळेला का नाही ना, पण आम्ही एक चक्कर तरी राहून मारून जाऊ या शाळेला. दरवर्षी आम्ही नवीन नवीन शाळा आमच्या लोकेश सर शोधत असतात. तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. सर वर्गांचे सगळ्यांचे आभार. मुलांचं तर खूपच, पहिलं सॉरी बोलते सगळ्यांना, बच्चे लोकांना. तर एवढं बोलून मी संपवते, जास्त वेळ घेत नाहीये. तर धन्यवाद. इकडं नाहीये. अच्छा, जा 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 पुढे जा. शांत बसा ना मागचे. बेटे बेटे सहज. तूच घे तिच्यासोबत. काय मारणार नाही ते तुला. थोडा वेळ उभी राहा तिच्या बरोबर. थोडा वेळ फक्त उभी राहा. ए ताई जरा मागे राहा, बॅनर पण येऊ दे. हा जा पुढे जा. धर. हा पुढ्यात धर तिला. हा हा राईट पोझिशन. हा चला इयत्ता पहिलीचे विद्यार्थी, इयत्ता पहिलीचे विद्यार्थी समोर यायचं आहे. हा सावकाश. फक्त इयत्ता पहिली, इयत्ता पहिलीचे विद्यार्थी रांगेत उभं राहायचं आहे. इयत्ता पहिली. हा ठीक आहे. बरं इयत्ता दुसरी, इयत्ता दुसरी कुठे आहे? सावकाश. रांगेत उभं राहायचं. ठीक आहे. मुलींची स्वतंत्र, मुलांची स्वतंत्र रांग करायची. मुलांची स्वतंत्र रांग सावलीत. बॅनर दिसला पाहिजे. थोडं मागे घ्या तिला. थोडं या बाजूला घ्या. अजून घ्या. हा बस ठीक आहे. राईट. हो जाऊ दे. तिसरीने सांगितलं पुढे या. ठीक आहे.
ओके, डन डन डन. ठीक आहे. इयत्ता थांबा. इयत्ता तिसरी. या सेवाभावी संस्थेच्या ताई, ते माध्यमातून पेन्सिल वगैरे ते त्याच्या खिशात ठेवा मग झाल्यावर. निराकार साहित्य वाटप करून आदिवासी हा, ओके, बहुल डन. दुर्गम भागातील ते खिशात विद्यार्थ्यांना ठेवा त्यांच्या. हा वह्या, पेन हा, बरोबर. याचबरोबर खाऊ वाटप करून त्यांच्या शैक्षणिक उन्नती बरोबरच त्यांच्या आनंदात भर पडत आहे. एक 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 करून या थोडं मागे वा, मागे वा, सेवाभावी मागे वा, संस्थेचं मागे वा, मागे वा, मागे वा, मागे वा, मागे वा, मागे वा. छत्रपती शाहू इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ए लोकेश, व ह्याला खाऊ सांग, ह्याला वाटप सांग करून काय ते असं पाठवायचं आहे ते ह्याला सांग. आनंदात विघ्न करण्याचा हा छोटासा प्रयत्न खर तर हा आणि हा. त्याच अनुषंगानं या ठीक आहे. ठिकाणी एक सेवाभावी संस्था या हा. संस्थेच्या माध्यमातून होणारे कार्य खरोखर उल्लेखनीय आहे. 25 वर्ष जी संस्था काम करते चल चल त्या चल. संस्थेच्या कार्याचा गौरव हा खूप मोठा आहे. कारण की कित्येक अशा संस्था असतात या संस्था काम करतील याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याचशा संस्था काम केल्या आणि 25व्या वर्धापन दिनाच्या देखील खूप खूप शुभेच्छा. असंच आनंददायी ताई तिकडनं घ्या ना. महत्त्वपूर्ण कार्य आपल्या संस्थेकडून या आदिवासी बहुल भागातील जिल्हा परिषद व संस्थेतील सर्व बॅनर नाही, विद्यार्थ्यांसाठी, बॅनर इकडे आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी घडत राहो आणि निश्चित रूपानं आपल्या संस्थेचं कार्य भविष्यातही खूप खूप पुढे जाईल अशा आमच्या सर्वांच्या सदिच्छा तुमच्या सोबत असतील असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप होते. फराळाबरोबरच वही, पेन्सिल, खोड रबर, शॉर्पनर चालत राहू दे, व्हिडिओ शूटिंग चालूच आहे. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हातभार सरकवत राहा. छोटासा प्रयत्न संस्थेचं परत एकदा खूप मनापासून स्वागत. हो हो. ये बाळा इथे बघा ना. हा, चल घेऊन चल, घेऊन चल बाहेर चल. एक एक हाताचं अंतर गेलं. शांतता ए राखायची बाळांनो, आहे. एक एक हाताचं अंतर कुठे गेलं? जे एक एक हाताचं पाहुणे अंतर. आपल्यासाठी आले, आपल्यामुळे त्यांना त्रास होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. कारण की आपल्याकडे एखादा पाहुणा आला तर त्याला त्रास होईल असं आपलं वागणं कधीच नसतं, बरोबर की नाही? त्यामुळे सर्वांनी ताट बसायचंय. आताची घडी आणि बोलणं चला. संस्थेचे पदाधिकारी सदस्य या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते सर्व विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करताय. इयत्ता चौथी उभं राहायचं आणि रांगेत समोर जायचं, पळत जायचं नाही. इयत्ता चौथी रांगेत, हात पाठीमागे बांधलेले पाहिजे, रांगेत जायचंय. इयत्ता चौथी मुलांची स्वतंत्र, मुलींची स्वतंत्र रांग करायची आहे. इयत्ता चौथी मुलांची स्वतंत्र आपण लहान मुलांसाठी स्वतंत्र रांग पाहिजे. जवळच्या आदिवासी बहुल भागामध्ये बऱ्याचशा संस्था वेळोवेळी येऊन लोक कार्य करत असतात. बोला धन्यवाद. एक सेवा भावी संस्था कांजूरमार्ग. ओके. इयत्ता 5वी साठी
शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम चालू होतोय. इयत्ता 5. चला इयत्ता 6वी उभं राहायचं. करणार मागे जायचं. 2 बोट नाही इयत्ता 6वी करा. मागे. हां छान मस्त व्हेरी गुड. 2 बोट करणार का? 5 बोट करा. 2 बोट नाही केलात तर 5 बोट करा चालेल. छान व्हेरी नाईस. साई बोट कर. 2 बोट 5 बोट काहीतरी कर. बघा बघा हसा जरा कर. एक नंबर. चॉकलेट ते काढून टाका ना चॉकलेट. अरे काय नाही. एका बाजूने मुलं एका बाजूने मुली. 8वी 9वी 10वी. अरे मुलींनो एका बाजूने.
पाऊच आहे पेन मी काय हो सगळे पाऊच मध्ये टाकले पाऊच मध्ये टाकूनच दिले चला इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी 9वीची मुलं माईक बंद करा माईक कारण ते मग आवाज येणार नाही काय घाबरू नको जोरात बोलतो साहित्य दे ना ते साहित्य दे ना तुला साहित्य दिलं का आणि लेस सगळ्यांना द्यायचे लेस सगळ्यांना द्यायचे तुला कुठे ती सारिका लेस दिली ती काय करा बोलायचं तुम्ही चांगले दिसताय, गोरे दिसताय सगळे. थँक्यू. साहेब तुम्ही या, ओ साहेब तुम्ही या इकडे. होता हे ढवळा ना. भात 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 ए तुझं पुढे प्लेट पुढे नेलेली तू प्लेट घेऊन तुम्हाला भात नाही दिला.
ह्यांच्या प्लेटमध्ये गुलाबजाम. मला पण दे. हा देते. तुम्हाला 3-3 प्लेटा दिल्यात दोघांमध्ये. आपल्याला घ्यायला या बसाय.